कराड येथील नालंदा कथक नृत्यालयातर्फे आयोजित नृत्य समर्पण या कथ्थक व सेमी क्लासिकल नृत्याच्या भव्य कार्यक्रमाला कराडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात 100हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यकलेचा अप्रतिम आविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट आशुतोष भोसले, पत्रकार विशाल पाटील उपस्थित होते. तसेच नृत्य दिग्दर्शक शीतल कोकाटे, तबला वादक जितेंद्र मोरे, हार्मोनियम वादक मधुसूदन शिकरे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थिनी प्राची जाधव, जान्हवी कोकाटे, सुरेश गुंजीकर, सोहम जाधव, अथर्व देशपांडे, जयेश तांबे, अथर्व मोहिते आणि अनुष्का निकम यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बोलताना ॲडव्होकेट आशुतोष भोसले म्हणाले की कथ्थक हा अत्यंत वेगळा आणि आत्मसमर्पणाची भावना निर्माण करणारा नृत्य प्रकार आहे. शीतल कोकाटे या कराड तालुक्यासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने कथ्थक शिकवत असून ग्रामीण भागात अशा प्रकारे दर्जेदार शिक्षण मिळणे ही अभिमानाची बाब आहे. नृत्य दिग्दर्शक शीतल कोकाटे यांनी विद्यार्थ्यांनी कथ्थक शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, तसेच पालकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. इतर नृत्य प्रकाराप्रमाणे कथ्थक हा अत्यंत दर्जेदार व स्वतंत्र ओळख निर्माण करणारा नृत्य प्रकार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा कटवटे आणि क्षितिज जाधव यांनी केले. नालंदा नृत्यालयाकडून आयोजित या कार्यक्रमाची उत्सुकता असल्याने सभागृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती. शास्त्रीय तसेच हिंदी जुन्या नव्या गाण्यांवर सादर झालेल्या नृत्य आविष्काराला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला.